काटा काढून डायरेक्ट बोंबील देतात तिथं. पोपटासारखी त्याची चोच असते बघा. आणि थोडा हिरवट कलर असतो म्हणून याला पोपट नाव दिलेलं आहे. क्षय आणि ससा म्हणजे हा प्राणी आहे. स्किन मिळते बघा. या सर्व चिंबोऱ्या जे आहेत ना, या खरपांच्या चिंबोऱ्या आहेत बघा. आणि हे बघा ताईकडे कालवा भेटतात इथं, ते पण सुरमई दिसते आपणास. हिलाल पेटला आणि हिलालच्या बाजूला ही सर्व मच्छी आहे. ही कोलंबी कशी आहे बघितलं तर खूप छान अशी शेड आहे. काही कसं टेन्शन नाही. मीच मुकाट्यानं म्हणजे जॅकेट घालून आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, सागर पाटीलपर्यंत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. मित्र तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलं असेल छान छान असे मासे आहेत. तर आज आपण आलो पनवेल उरण नाका फिश मार्केट. पनवेल म्हणजे मार्केटचं नावच आहे उरण नाका फिश मार्केट. तर या मार्केटला कसं यायचं मग तुम्हाला अगोदर देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तरी तुम्हाला गुगल मॅप लोकेशन देतो. आणि तर आता मी जो आहे तिथे म्हणजे पनवेल उरण नाका फिश मार्केट जवळ आहे. तर ते चौकात उभा आहे. तर तुम्हाला खून देतो तर कसं यायचं ते. शिवाय या मार्केटची वेळ म्हणजे हा मार्केट दिवसभर असतो, अगदी रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतो. विशेष म्हणजे तुम्हाला जर भेट द्यायची असेल तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 3 नंतर 4 नंतर जास्त भेट दिली तर खूप उत्कृष्ट म्हणजे जास्त दुकानं जास्त व्हरायटी असते. तेव्हा आपल्याला जायचं आहे आता आतमध्ये, जेणेकरून तुम्हाला काय काय इथे मिळतं ते तुम्हाला माहिती पडेल. बघा आपण जर समोर जर बघितलं तर कोळेश्वर चौक म्हणून दिसतंय. ज्यावेळी तुम्ही रेल्वे स्टेशनकडनं किंवा पनवेलच्या कुठल्याही ठिकाणी करंजाडेच्या दिशेने जात आहे, करंजाडे किंवा दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात आहे, हा रस्ता आहे बरोबर आहे. तर त्याच्या बाजूलाच हा आपला आहे आपला फिश मार्केट. तेव्हा त्या फिश मार्केटमध्ये आता आपण घुसूया. पण चालत चाललो आहे, बघूया. आणि जर बघितलं तर समोरच आपणास पहिल्यांदा इंग्लिश मासे आहेत त्यांची आपल्याला भेट झालेली आहे. आणि इथे वाम पण आहे. वाम कशी ताई? 120 रुपये बोटी ना बघा. 120 रुपये 100 रुपये देतील त्या. आणि हे याचा मासाचा वाटा हा आहे 200 रुपयाला आणि हा आहे 100 रुपयाला. बघू शकतो आपण. आता मी इथे टाकतो. या मासली मार्केटमध्ये तुम्हाला ओली मासलीवर सुकी मासली मिळते आणि अगदी फ्रेश आहे बघा. कसा आहे बोंबलाचा वाटा? 200. हा 200 रुपयाला का बघा. 200 रुपयाला आहे. आणि हा 100 बघा, हा 100 आहे. थोडी म्हणजे साईजमध्ये थोडा फरक आहे. आणि इथे बघितलं तर आपण खारसुकर आपल्याला दिसते. खारसुकरचा वाटा कसा आहे तो? 50 आहे. तो 50ला आहे का? तर पुढे पण इथे बघा जवला दिसतो. जवलाचा वाटा कसा आहे? 50 जो 50 रुपयाला ना. ओके बघा 50 रुपयाला आहे. बघू शकतो आपण. या मासळी मार्केटमध्ये तुम्हाला सुक्याबरोबर म्हणजे ओल्याबरोबर सुकी मासळी देखील मिळते. आता आपण जरा ओल्याबरोबर जरा पुढाकार घेऊया जास्त, कारण कसं आहे की ओली मासळी जरा जास्त आहे. ओली मासळीचा मोठा मार्केट असा आहे. त्या मार्केटचं नाव आहे पनवेल उरण नाका फिश मार्केट. इथं बघू शकतो आपण. आता जवळजवळ आता नोव्हेंबर देखील संपत चालला आहे, तरी पण अजूनपर्यंत बाजारामध्ये बोंबील दिसतात बघा. छान अशी बोंबील. हा बोंबलाचा वाटा कसा आहे? 50 रुपयाला ना बघा. 50 रुपयाला किती बोंबील आहेत. भरपूर असे बोंबील आहेत. मस्त छान आहेत. ताईचा चेहरा लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच अंदाज येईल. बघा खांद्याची शिंगाली कधी तुम्ही नाव ऐकलं आहे बघा. ती खांद्याची शिंगाली कसा वाटा यो 40 बघा. 40 रुपयाला आहे. आणि इथं हा हे बघा जिवंत आहे, एकदम ताजा आणि एकदम म्हणजे शिला कधी होणारच नाही, डायरेक्ट जिवंत आहे. हा कसा वाटा? 200 हा बघा 200 रुपयाला. मोठे आहेत. हो छान. या दिशेला जिवंत आहे. हे 250 रुपयाला ना बघा. मोठमोठे असे आहेत. आपल्याला इंग्लिश मासा म्हणतात, म्हणजे फंटो देखील म्हणतात इथं. छान असं आहे मस्त. आणि जर आपण इकडे आलो तर इथे पण बघा बोईट दिसतो इथं आपणास. मोठाचे मोठा असा बोईट आहे. बोईटचा वाटा कसा आहे यो? हां 400 बघा 400 रुपये. एकदम फ्रेश असा आहे. आणि हे आपला कसं आहे? 50 बघा मांदिलेचा वाटा 50 रुपयाला आहे. बघू शकतो आपण. छान असं आहे. आपण आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये भरपूर लाईन अशी मासलीची आहे. बघू शकतो आपण. भरपूर आहे. बोंबील आहेत. कसा आहे बोंबलाचा वाटा? 100ला बोंबील चांगले आहेत बघा 100 रुपयाला वाटा आहे बघा. फ्रेश असे बोंबील आहेत आणि पांढरे असे बोंबील आहेत. बघू शकतो आपण. पापलेट घ्यायला 1000 रुपयाला. ही 1000 रुपयाची 5 मोठी पापलेट आहेत ना ही. मोठी पापलेट आहे बघू. सगळे 1000. का ताई म्हणते की 1000 रुपयाला आहे, 800 रुपयापर्यंत देईल. म्हणजे बार्गेनिंग देखील इथं होते. मस्त आहे. होतं की आपण मागच्या वेळी म्हणजे 2 वेळा पनवेल उरण नाका फिश मार्केटला भेट दिली होती. एकदा आपण आतमध्ये आलो होतो आणि एकदा आपण बाहेरून गेलो होतो. कसं होतं की पनवेल उरण नाका फिश मार्केट आहे ना, हा खूप मोठा फिश मार्केट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दुकान जरी आपण एक्सप्लोर करत गेलो ना तर जवळजवळ 1 तास जातो. तर आता नंतर तिथं मोठी अशी इमारत आहे पनवेल उरण नाका फिश मार्केटची. तर आपणास आता आतमध्ये इमारतीत आता म्हणजे आता जस्ट आलेलोच आहोत. आणि होते कसं की बाहेर आपण आहोत जरा कसं की आता संध्याकाळ आहे, म्हणजे संध्याकाळची आता किती 7:30 वाजले. मुलं कालोखा मुलं नीट दिसणार नाही. आतमध्ये आलो तर आतमध्ये उत्कृष्ट अशी प्रकारची सोय आहे. त्याच्यामुळं एक सोयीस्कर पडेल आपले व्हिडिओ शूट करायला.
तेव्हा आपण आतमध्ये जाऊया आणि कशी मांडणी वगैरे केलेली आहे आणि कसं म्हणजे काय काय मासली विकायला आहे ते आपण बघूया. आता आपण बघतो आता आतमध्ये आपण प्रवेशच करतोय आणि छान छान अशी म्हणजे मांडणी वगैरे मासलींची आहे. आणि बघू शकतो आपण इथे मावशी आहेत. मावशी काय कापता तुम्ही? तांब कापतो काय? समुद्राची समुद्रामध्ये तांब आहे बघा. तांबीचा भाव कसा आहे? तांबीचा भाव 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो आहे का? बघा डायरेक्ट कटिंगची सेवा आहे म्हणजे टेन्शन नाही अजिबात. काठी पण भेटते कट्टीवाली पण भेटते. हां हां हां. कुठून आला कधी येणार? आता जातोच पुढं पुढं. हे काय ही पण इकाला आहे काय? बघा सुंदर अशी मणिमेऊ आहे. मणिमेऊ आहे की बोका आहे ते काय माहिती नाही, परंतु शांतपणे झोपला आहे. झोपूया झाला. सध्या बिबट्याचा काल सुरू आहे, पण बिबट्याच्या काळात देखील हा शांतपणे झोपला आहे. पण हा बिबट्या नाही आहे, तर ही बिबट्याची मावशी आहे. आता आपण जाऊया. आणि म्हटलं ना की तुम्हाला उत्कृष्ट असा प्रकाश भेटेल. प्रकाशामुळे तुम्हाला मासली देखील छान अशी क्लिअरमध्ये दिसेल. म्हणजे कसं आहे की तुम्हाला मनामध्ये डाऊट नको यायला की मासली शिली आहे की कशी आहे, पण मासली एकदम फ्रेश आहे. बघा बघू शकतो आपण. तर हलवा दिसतो. हलवा कसा आहे? बघा 700ला एक आहे. आणि जर तुम्ही त्याची साईज बघितलं तर मी पट्टी लावत नाही. बघा आपल्या पंजाचा आपण जो म्हणजे हे करतो विथ करतो तर जास्त आहे. सुरमई आहे ना? ही सुरमई कशी आहे? 250ला पाव आहे का? ओके ओके. बघू शकतो आपण. आणि इथं बघा छान अशी कोलंबी आहे. ही कोलंबी कशी आहे? 700 रुपये किलो आहे ना? बघा छान अशी कोलंबी आहे. आणि जिताडा बघा किती मोठा आहे. हा आहे आपला 1000 रुपये किलो. कशी आहे? हे बघा 1000 रुपये लेग आहे. आणि सुरमई पण अशी लांब आहे, जवळजवळ आपला हा फ्रेश आहे आणि लांब पण भरपूर आहे. बघा विठाबाई मावशी ना? हां बघा विठाबाई मावशीचं दुकान आहे. हा कुपा आहे ना? कुपा कसा आहे? 300 रुपये किलो एक काय? बघा अख्खा खवल्या कुपा आहे ना? हां खवली कुपा आहे. बघा 300 रुपयाला एक कुपाची म्हणजे प्राईज आहे त्याची. बघा हलवा 1000 रुपयाला 3. मस्त. सामान्यतः पहिल्यांदा आपण ज्यावेळी इंट्रो घेतला होता तर त्याच्यामध्ये आपण पनवेल उरण नाका फिश मार्केट असा उल्लेख केला होता. परंतु आता जे आपण विठाबाई मावशी आहे ना तर त्यांच्या माहितीनुसार त्याही माहिती दिली मला की याचं आता नवीन नाव आहे कोलेश्वर नाका फिश मार्केट. म्हणजे तरी आपण पूर्ण मराठीमध्ये म्हणूया कोलेश्वर नाका मासली बाजार. म्हणजे कसं जरा आता फुल मराठीमध्ये आवडते ना त्याला. तर आता आपण पुढे जाऊया. छान असं मार्केट आहे आणि स्वच्छ असं मार्केट आहे. आपण पुढं छानपैकी आता या ताईच्या जवळ एकदम मोठी मोठी अशी बोंबलांची रास आहे आणि कोलंबीची रास आहे. आज मासली मार्केटमध्ये बघतो ना तर संपूर्ण फ्रेश अशी मच्छी दिसते इथे. हे बागडे कसं आहेत? 200 हे बघा 200ला 4 आहेत इथं. आणि हे तेले बागरे आहेत ना? हां हे बघा तेले बांगरे कसं म्हणजे नक्की ओळखा. हां 200 रुपये 4 आहेत आणि एक तुम्हाला एक्स्ट्रा लागतील ते टाकताना. आणि हे बोंबील? 100ला वाटा का? हां 100ला? बघा 100ला 2 लावून देतील. म्हणजे कसं आहे बाय 1 गेट 1 फ्री ऑफर आहे. छान असं. आणि ही कोलंबी? एक वाटा 150 आहे. एक वाटा 150 रुपयाला ना? ओके ओके. या काय तिसऱ्या आहेत ना? या याला काय गावठी तिसऱ्या म्हणजे तुम्ही गावठी तिसऱ्या बदल गेला? बघा गावठी तिसऱ्या आहे. आणि हा कसा एक ताठा? सकाळी 200ला वाटा, आता 100ला वाटा. सकाळी 200ला वाटा होता, आता त्याचा भाव उतरलेला आहे कारण रात्र झालेली आहे म्हणून. आता हा 100ला एक वाटा केलेला आहे. आणि बघू शकतो आपण ताईची इथे बघा मांदेले असतात. हा मांदेचा वाटा कसा आहे? पूर्ण 100ला. बघा पूर्ण 100 रुपयाला आहे. आणि बांगडा? पूर्ण 300 बघा पूर्ण 300 रुपयाला आहे. बांगडे पण भरपूर प्रमाणात आहेत. आणि 1 2 3 4 5 6 7 8 बांगडे आहेत. ओके ओके आहे. धन्यवाद. बघू शकतो आपण. आणि आता इथे नाश्ता सप्लायर्स ना? हां बघा बघा लापशी दिसते आज नाश्त्याला ना? हां 10 रुपये वाटी काय? हां हां. बघा जर तुम्ही आलात तर तुम्हाला जर आपल्या म्हणजे आपले घरगुती चव अनुभवाची असेल ना तर बघा ताईकडे इथे 10 रुपये वाटीनं हे मिळतं. काय मिळतं? सॉरी कांदे पोहे मिळतात आणि लापशी मिळते. बघितलं आपण. काय जिताडा आहे ना? हा जिताडा कसा आहे? 300 पाव. 300 रुपये पाव आहे. बघा जिताडा 300 रुपये पाव आहे. आणि हा कुठला मासा आहे? हा हे बघा रावस मासा आहे. हा रावस मासा कसा आहे? 500ला का 400ला दिला. बघा 500 रुपयाला एक आहे, 400 रुपयाला दिलेला आहे. म्हणजे बार्गेनिंग होत असते. तार मस्त ना? हा बघा बोनलेस आहे.
ज्यांना काट्यांचा कंटाळा असतो ना त्यांनी हा मासा घ्यावा. हा कसा वाटायचा? 250 रुपयाला वाटा आहे बघा. आणि ही बोटी ही 200 रुपयाला ना. बघू शकतो आपण या पण ताईच्या जवळ छान छान अशी मासली आहे बघा. इथे करली दिसते. करली कशी ताई? ही 200 रुपयाला करली आहे का? ओके. आणि टोल बघा 150 रुपयाला एक टोल आहे, लांबचे लांब, छान आहे. आता नोव्हेंबर जरी चालू असला तरी म्हणजे नोव्हेंबर आता जवळजवळ संपतच चालला आहे. डिसेंबर आता चालू होणारच आहे 2 दिवसामध्ये. तरी पण बाजारामध्ये म्हणजे या आपल्या कोलेश्वर फिश मार्केट पनवेलमध्ये अजूनपर्यंत म्हणजे जी पावसाळ्याच्या सुरुवातीला जी मासळी मिळते ना, रावस वगैरे किंवा पाला वगैरे, तर ती अजून परत भेटते. तर ते फार मोठं एक वैशिष्ट्य आहे. बघू शकतो तिकडे बघा डायरेक्ट तुम्हाला प्रत्येक जे स्टॉल आहे ना त्या स्टॉलवर ना कटिंगची सोय दिसते बघा. प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही मासली घ्यायची आणि तिथंच कटिंग करायची. अशा इतर मोठ्या मासली मार्केटसारखं नाही, डायरेक्ट कटिंगची सुविधा करून देणार. म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे घेणार तुम्हाला डायरेक्ट कटिंग करून देणार आहे. हा पाला कसा आहे बघा? हे तिन्ही घेतले ना पाला 500 आहे, 500 रुपयाला आहेत. आणि इथे बघा इथे आपल्याला सुरमई दिसते. आणि हा कोलंबीचा वाटा कसा आहे बघा? 150 रुपयाला कोलंबीचा वाटा इथे. हां, आणखी त्याच्यामध्ये टाकणार तुम्ही ना, बरोबर आहे. आणि गाबोली कशाची आहे बघा? रावस माशाची गाबोली. आणि गाबोली कशी आहे बघा? सगळी घेतली ना तर तुम्हाला 400 रुपयाला आहे. बघू शकतो आपण छान अशी मासली दिसते इथे. आज आईच्या जवळ काहीतरी वेगळं दिसतं. आई हो गोदीर ना? हा गोदीर कसा आहे बघा? 400 रुपयाला 3, म्हणजे 24 माशांपैकी जो मासा असतो तो. आणि हा ससा ससा 300 रुपयाला आहे. ससा नाव ऐकून तुम्हाला म्हणजे एक अजब वाटला असेल. छान आहे. आणि हा जिताडा किती? 1000 रुपयाला एक ना बघा? 1000 रुपयाला एक असा मोठाचा मोठा जिताडा आहे. हा जिताडा म्हटला ना की म्हणजे आपल्या स्थानिक मासलीमधलं एक सोनं असतं ना, तर त्याला जिताडाला म्हटलं जातं. आणि इथे बघा छान छान अशी ढोमीची पिल्ले. ढोमीची पिल्लं नाही, ढोमीची पिल्ले. हा कसा वाटा आहे बघा? 100 रुपयाला हे सर्व वाटा आहे. बघू शकतो आपण. आणि इतर देखील मासे आपल्याला आईकडे दिसते. बघितलं तर खूप छान अशी शेड आहे. काही कसं टेन्शन नाही. मीच मुकाट्यानं म्हणजे जॅकेट घालून आलेलं आहे. कारण कसं इथे गरमी वगैरे म्हणजे छान आहे, म्हणजे एवढी थंडी पण वाजत नाही. तुम्ही थंडीमध्ये पावसामध्ये कधीही इथे मासली घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या म्हणजे जे स्टॉल असतात ना कोल्ड्रिंकचे, तर त्या आपण कसं आहे जे एकदम टोकावर असतात तर ते कधी कोणाला दिसत नाही. आपण तिकडेच जाऊया आपण इथे बघूया. इथे देखील सुंदर सुंदर अशी मासली दिसते. हा कुठला मासा आहे हा? बघा 700 रुपये पाव आहे. घोल मासा आहे. असं आहे का? 400 रुपये पाव आहे घोल मासा. आणि हा कुपा कुपा कसा आहे बघा? 150 रुपये पाव आहे. खवल्या कुपा आहे ना? खवल्या कुपा बघा समजू शकता आपण. खवल्या कुपा असतो ना, प्लेन कुपा असतो. छान आहे, मस्त आहे. आणि हा घोलचा डोका आहे ना? हां हां. तर आपण पुढे जाऊया. तिथे पुढे पण इथं छान अशी बघा इथं मुशी दिसत आहे. ही मुशी कशी आहे बघा? 300 रुपयाला मुशी आहे. 300 रुपये केजी. आणि तुमच्याकडे पण ही घोलच आहे ना? हा, यो रावस एवढा मोठा रावस असतो. हां 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 हां. एक नंबर. हा कसा आहे रावस? 400 रुपये 400 रुपयाला पाव आहे. 1500 रुपये किलो. एक नंबर. बघू शकतो आपण. खायचे? ठीक आहे, बघू शकतो. आता आपण जर बघितलं तर एकदम टोकावर दोन्ही दुकानं आहेत, तरी पण ग्राहक येतो. याचा अर्थ म्हणजे समजायचा की मासलीमध्ये खूप छान अशी गुणवत्ता आहे, खूप छान अशी क्वालिटी आहे. बघू शकतो आपण. ही आपली तिसरी फेरी आहे म्हणजे या फिश मार्केटची. तर या फिश मार्केटचं म्हणजे खासियत काय आहे की अशा ठिकाणी आपण काही ठिकाणी आलोत ना, तर तिथे अशा ठिकाणी आपण काही ठिकाणी आलो ना तर तिथे म्हणजे छान अशी मासली मिळते. आणि त्यांच्याकडे भरपूर अशी मासलीची व्हरायटी असते आणि उत्कृष्ट क्वालिटी असते. आणि तुम्ही कोण थापा बंधू का बहादूर? विनोद भंडारी. विनोद भंडारी काय? आणि हे कोण? खडका. बघू शकतो आपणास काही म्हणजे पाहुण्यांचे आपल्याला दर्शन घडलेलं आहे. बरं वाटतं जरा काहीतरी. मला पण जरा म्हणजे ट्विस्ट आलेला आहे, एकदम कॉमेडी वाटते.
एक नंबर हो गया आपण त्या एरियाला आलेलो आहोत जिथे भरपूर प्रकारचे तुम्हाला व्हरायटीजमध्ये मासली मिळेल. अगोदर देखील आपण तिथे भेट दिली होती आणि आता परत देखील तिथे चाललो आहोत आपण. यो काय ताई? हा हे बघ जिताराचा भोद आपल्या ऑपरेशनसाठी वगैरे वापरतात ना, त्याचे धागे वगैरे बनवायला. म्हणजे इथे भोद आहे बघा, बघू शकतो आपण. ऑपरेशनसाठी जास्त वापरला जातो हा. आणि इकडं व्हरायटीमध्ये म्हटलं ना की हा बघा खापरी पापलेट. हा कसा आहे? 1200 रुपये किलोवर आहे का? हा बघा 1200 रुपये किलोवर आहे खापरी पापलेट. आणि कोलंबी कशी आहे? 500 रुपये किलो ना. बघू शकतो आपण 500 रुपये किलो कोलंबी आहे ताईची इथे. आता आपण पुढे जाऊया. जितारा ना. हां तेव्हा जिताऱ्याचा नुसता एक बोटीच एवढी मोठी आहे. जितारा किती मोठा असेल तो. हां बघू शकतो आपण. हा कसा जितारा आहे? 300 पाव आहे, 1 किलो घेतात 1000 रुपये किलो. ओके 300 रुपये पाव आहे आणि 1 किलो जर घेतला तुम्हाला 1000 रुपयाचे आहे. बघू शकतो आपण. आणि आता आपण पुढे जाऊया. पुढे पण छान छान असे मासले म्हटलं की ना की आहे असे स्टॉल आहेत ना की इथे तुम्हाला व्हरायटीमध्ये मासली मिळते. इथे पण खापरी पापलेट आहे. आणि इथे दिसते आहे आपला रावस. रावस कशी ताई? बघा 1200 रुपयाला एक आहे. लांबची लांब आहे, जवळजवळ म्हणजे 1.25 फूट लांबीची रावस आहे. आणि जर आपण ही रुंदी दाखवली तर रुंदी पण जवळजवळ एक 5 इंच तरी अशी रुंदी आहेत. छान आहे. आणि ताईकडे पण कोलबी इथे विकायला आहे. ही ताई सुरमई आहे ना? सुरमई कशी आहे? 300 रुपये पाव आहे. आणि अगदी फ्रेश अशी आहे बघा. कटिंग पण मस्त एकदम तुम्हाला फ्रायसाठी करून भेटेल इथे. छान आहे मस्त. आणि इकडे जर आपण बघितलं तर इथे पण कुपा दिसतो. ही बोटी कशी कुपाची? कुपाची बोटी ती 100ची. ही 100 रुपयाची आहे ना. हां सापला आहे, सुरमई आहे. आणि गाबोली कशी आहे? ही गाबोली रावसाची आहे, ती सगळी 300ची आहे. बघा सगळी गाबोली जर घेतली 300 रुपयाची आहे. आणि हे काय? ताड सुरमई. हे तार सुरमई. हा म्हणजे समजलं तार मासा. हा समजलं. बघा बोनलेस चिकन तार सुरमई. हा कसा आहे बोटी याची? 100ला बोटी आहे. 100ला बोटी आहे का? लावून देते त्याची. ओके मस्त आहे. सापला आहे, मोडूस आहे. हां आपल्याकडे सर्व मच्छी, ताड मासा सर्व प्रकारची मच्छी भेटते ना. माझ्याकडं हां ना वरती पण मासा लावलेला आहे बघा. ताड सुरमई. हा तार सुरमई. जाऊया आता पुढं आपण अशा लाईनीला आहोत ना तर विविध प्रकारची व्हरायटीची मासे इथे दिसते तुम्हाला. बघू मोठाचे मोठा. हा मोठा कुठला आहे मासा? सुरमई आहे ना. बघा किती मोठी सुरमई आहे इथे. बघू शकतो आपण. आणि इथे बघा जिताडा. इथे जिताडा दिसतो आपणास. जिताडा कसा आहे? 1500 रुपये जोडी आहे. आणि मोठाचे मोठा असं जिताडा आहे. आणि जाऊया आपण पुढं. या सेक्शनला मी फिरतो ना तर तिथं तुम्हाला ना विविध प्रकारची व्हरायटीमध्ये मासली मिळते. जी तुम्ही कधी जास्त पाहिली नसेल ना ती देखील तुम्हाला इथे मिळेल. आणि एकदम भारीवाली मासली आहे. ही बघा सुरमई बघा कसली मोठी आहे. हो सुरमई. हा हलवाचा कसा आहे? बघा जोडी 1000 रुपयाला आहे. बघा बघू शकतो आपण. मोठ्याची मोठी मासली आहे. आणि ही रावस बघा सर्व घेतलं ना तर 1200 रुपयाला आहे. दरवेळी काय होतं आपण सुरुवात अगदी म्हणजे प्रयोगापासून करतो. त्याच्यामुळं काय होतं की समोरच्या ज्या म्हणजे मासळीचे स्टॉल आहेत ते दिसतात. तर आतमधले बहुतेक यूट्यूबर कमी येतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की आतमधले जे काही मासेचे स्टॉल आहेत तर ते दिसत नाही. पण तसं नाही व्हायला पाहिजे. सर्वांना समान अधिकार पाहिजे. तर आपण काय केलं म्हणजे स्टार्टिंगला आपण प्रयोगावर घेतला आणि नंतर डायरेक्ट आपण तिकडे इमारतीमध्ये आलो. जेणेकरून काय होईल की म्हणजे अजून काय काय इथे मिळतं आणि काय काय क्वालिटी मिळते ते थोडा बाहेर पडलोत. आणि बघा काटा काढून डायरेक्ट बोंबील देतात तिथं. बघू शकतो आपण. कसा येऊ बोंबलाचा वाटा? 200ला 10 आहेत. 200ला 10 आहेत ना. बघा ना डायरेक्ट काटा बिटा काढून देतो. म्हणजे तुम्हाला काट्याचं टेन्शन नाही. कारण बोंबील म्हटलं की आपल्याला जरा काट्यांचा वैताग येतो. पण तर एक सेवा अशी आहे ना की. आणि हा मांदेली कशी आहे? मांजरी सर्व 200चे. ते बघा 200 रुपये असे मांदेलीचे इथे. आणि इथे पण मुश्या देखील आहेत बघा. आपण मार्केटच्या म्हणजे इमारतीच्या बाहेर आहोत. आणि तिथे देखील अशी छान छान अशी दुकानं आहेत. बघू शकतो आपण. नेहमी आपल्या म्हणजे अनसीनमध्ये ही दुकान येत असतात. पण आता आपण त्यांना सीन करतो. बघू शकतो कटिंगची सुविधा डायरेक्टच आहे इथं. यो हलवा कसा आहे? बघा 500 रुपयाला जोडी आहे. आणि डायरेक्ट कटिंग करून देतात बघा. त्याच्यामुळे तुम्हाला कसं टेन्शन नाही अजिबात. म्हणजे कटिंगचे असं चार्जेस पण एक्स्ट्रा जात नाही. आणि इकडे जर आपण आलो तर इथे पण विविध प्रकारचे मासे. इथं बघा पोपट दिसतो. यो पोपट कसा यो? पोपट बघा 300 रुपयाला हा पोपट आहे अख्खा. आणि हा टोल बघा 250 रुपयाला टोल आहे. बघा टोलचे प्रकार बघा कसा. हा गोल टोल आहे. हा जरा म्हणजे जरा फ्लॅटमध्ये दिसतो इथे.
पोपट मासा कधी म्हणजे ऐकला असेल तर बघा, ओळखायचा कसा ते पण तुम्हाला सांगतो. पोपटासारखी त्याची चोच असते बघा, आणि थोडा हिरवट कलर असतो म्हणून याला पोपट नाव दिलेलं आहे. असं एक कोणीतरी पॅटर्न दिलं असेल, पण छान आहे. जाऊया आपण पुढं पण इथं बघा, हा पण टोल आहे आपला, टोचा टोल म्हणजे बघा त्याची टोची मोडलेली आहे, कारण कसं जरा ते हानिकारक असते म्हणजे हाताला लागले मुलं. आणि बघा इथे हेकरूच आहे. हा हेकरूचा वाटा कसा आहे बघा, 150 रुपयाला 4 हेकरू आहेत. आणि ते हा ससा आहे. ससा कसा आहे बघू शकतो आपण. प्राण्यांची जी माहिती आहे ना, म्हणजे प्राणी जे आहेत बघा, हा पोपट म्हणजे पक्षी आहे आणि ससा म्हणजे हा प्राणी आहे. ससा म्हणजे आपल्या बिलातला ससा नाही आहे. आणि ते बघा आपला सौंदाल दिसतो इथं. हा सौंदाल कसा आहे याचं म्हणजे सौंदालासारखा दिसतो हा. याचं नाव चांद आहे जरा, म्हणजे कसं याचा आकार पण जरासा चंद्रासारखा दिसतो बघा, म्हणजे याला चांद नाव दिलेलं आहे. ही कशी आहे जोडी 500 रुपयाला ना, बघू शकतो आपण. छान आहे. आणि आपण आता जर पुढे आलो, आज जिताडा जरा जास्त दिसतो मार्केटमध्ये. करकर का यो? हां बघा, जिताड्यासारखी सेम अशी म्हणजे दिसायला. हां बघा करकर आहे. कोणाला जिताडाच वाटेल, परंतु जिताडा नाही, त्याही खरी माहिती दिली आहे, म्हणजे फसवणूक अजिबात नाही होत तिथे. हां या काकूकडे बघा, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की चेहरा दाखवा, मी कधीच कोणाला फसवणार नाही आहे, कारण मी देखील फसलो होतो बघा. हा मी जिताडा समजवतो. करकर आहे ना. हां बघा हा करकर आहे. कसा भाव याचा? हां बघा 1000 रुपयाला 800 देतो. हां ही बघा रावस बघा किती मोठी आहे. ही रावसाचा भाव काय आता? रावसाचा भाव आहे आतमध्ये 1200 रुपये, हां हां बाहेराने 1800. ओके बघू शकतो आपण. आणि आतमध्ये आपण भाव पण काढून आलेले आहेत. आपण कसं आहे आतमधून बाहेर आलो आपण, जाऊ शकतो आपण. इथे बघा या ताईकडं नुसत्या चिंबोऱ्या आहेत बघा विकायला. ही चिंबोरीचा कसा यो? 1500 रुपये. 1500 रुपयाला एवढ्या चिंबोऱ्या आहेत. तर आपण फोकस मारूया. हां फोकस मारल्यानंतर समजेल आपल्याला. हां एकदम जिवंत आणि मस्त आहे. या ताईकडे आपण जर बघितलं ना, तर इथे म्हणजे आता समुद्रातील मासेवर स्थानिक मासे देखील मिळते बघा. या सर्व चिंबोऱ्या जे आहेत ना, या खरपांच्या चिंबोऱ्या आहेत बघा, छान आहेत. ही कशी टोपली आहे चिंबोऱ्यांची? 800 आहे. हे बघा 800 रुपयाला एक आहे, बघू शकतो. आणि हे बघा ताईकडे कालवा भेटतात इथं. हां ही कसं कालवा यो? 100ला. हे बघा 100 रुपयाला आहे, बघू शकतो आपण. आमच्या बाजारात स्वस्त मच्छी. स्वस्त आहे ना. हो पनवेलच्या बाजारात. जाऊया आपण आता. बघा यावेळी काय केलं आपण, प्रवेशद्वारामधून डायरेक्ट म्हणजे इकडे आलो. आणि आपण जर बघितलं तर इकडे देखील सुंदर सुंदर मच्छी दिसते इथे. आता मच्छीला सुंदरच म्हणू लागेल, कारण मच्छीची क्वालिटी सांगू. ही कसा आहे हा कोलम्यांचा? 200 रुपये ना, तर 200 रुपयाला आहे. आणि बागडा? बागडा पण 200 रुपयाला आहे. आणि हे 100 रुपयाला आहे, बघू शकतो आपण. मगाशी छान असा म्हणजे आपण येत होतो, छान छान अशी मासली होती. आपण परत घेण्याचा एक केलेला आहे. जरा तुम्हाला म्हणजे आगीचं दर्शन झालं असेल तर तुम्हाला सांगतो मी की आत्ता समजा लाईट आलेली आहे, पण एकेकाली हा जो म्हणजे दिसतो बघा हिलाल दिसतो, याला टिंबा टिंबा असं देखील म्हणतात. तर तीच आमची लाईट असायची. मला आज देखील आठवते की बंदरावर जाताना म्हणजे माझे मित्र मच्छीमारी करत असत, तेव्हा त्यांच्यासोबत जायचं होतं, तेव्हा हा टिंबा दिसत होता. हा टिंबा आज मला इथे आपल्या मच्छी मार्केट असलेलं आहे. मस्त वाटलं जरा, काहीतरी जुनं जुनं पाहायला मिळालं ना तर बरं वाटलं जरा. हिलाल पेटला आणि हिलालच्या बाजूला ही सर्व मच्छी आहे. हा हिलाल किंवा टिंबा असं वगैरे म्हणतात त्याला. ही काय, ही कशी बोटी आहे? 100ला. बघा 100 म्हणजे दोन आहेत त्या? 2 200च्या आहेत. बघा ही तार माशाची बोटी दिसते इथे. आणि इथे दिसते आपणास ही वाम आहे ना. हां ही वामची कशी आहे बोटी? एक 100ला. बघा ही 100 रुपयाला वामची बोटी आहे. आणि रावसची 100. सर्व 100च आहे. बघू शकतो आपण. चेहरा बघा आणि सांगू शकतो. 100 सगळं 100 ना. 100. हां तुम्ही काय कटिंग करता? सुरमई. सुरमई कटिंग करतो काय? हां बघू शकतो आपण. इथं डायरेक्ट कटिंगची सुविधा आहे बघा. बघा इथे बघितलं आपण, इथे टोल दिसतो आपणास. टोल इथे बघा 2 प्रकार तुम्हाला दिसतो बघा. हा एक असा टोल आहे प्लेनवाला, आणि हा इथे काय बघा जरा खडबडी. आणि दोन्ही टोल पण चवीला एकदम भारी. हा टोल कसा आहे? 100ला एक आहे ना. हा 300ला एक. हा बघा हा 300ला आहे. असू द्या. ही काय? फल्याची बोटी आहे ना. ही कशी आहे फल्याची बोटी? 120ला 100ला देईल. 120 रुपयाला आहे. 100 रुपये देतील बार्गेनिंग. आणि लाल मासा कसा आहे? 100ला. 100ला 4 आहेत ना. बघा फ्रेश आहे एकदम, कलर बघा. आणि हे सौंदल
दीडशेला 2 आहे. हे बघा 150 रुपयाला 2 आहे. आणि हे काय सौंदाले हा सौदाल आहे का ना हा चांद आहे. हा बघा हा सौंदाल आणि हा चांद. मी दरवेळी यालाच सौंदाल समजायचो, परंतु छान माहिती दिलेली आहे. हा कसा आहे 250ला वाटतं. 250 वाट आहे ना. आणि हा 150ला 150 रुपयाला. बघा फरक किती पडतो बघा. फसवणूक होत नाही हो आमच्या पनवेलच्या फिश मार्केटमध्ये. छान आहे बघा. जिथे इथं फसवणूक होत नाही ते व्यापाराचा चेहरा लक्ष ठेवा. मी तुम्हाला अजिबात कोण फसवणार नाही, अजिबात टेन्शन नाही. हा काय चप्पल मासा पण बोलतो ना. हा बघा चप्पल मासा. बघा चप्पल मासा. हे कसा चप्पल मासा आहे 400 रुपयाला ना. बघू शकतो आपण मोठाचे मोठा चप्पल मासा दिसतो. हे तुम्ही डायरेक्ट साफबीप करून देता काय 200 रुपये देशील. बघू शकतो आपण. आणि बघा मोठीची मोठी सुरमई आहे. आणि हा ढोमा ना घोल काय. हा बघा घोलची पिल्लं म्हणजे मोठी घोल तुम्ही पाहिली असेल. ही कशी घोलची पिल्ले आहेत 200 रुपयाला जोडी. बघा सुपरनेस मासली. आणि ही रोहू ना मिरगल. हे बघा ही मिरगल आहे आणि ही रोहू काय. ही कशी आहे सुपरनेस 200 रुपये किलो आहे. आणि बघा गोवा पापलेट दिसतो इथं आपणास. गोवा पापलेट कसा आहे हो 160 रुपये किलो. 160 रुपये किलो. आणि इथं बघा शिवड्याची पिलं दिसतात इथं. इथं जिताडा पण दिसतो. हा काय ताई कटला ना. बघा कटला जो म्हटला जातो ना तो असा असतो. जर तुम्हाला जर बघितलं तुम्ही संपूर्ण मार्केट फिरतोय ना. मोठाचे मोठा असं मार्केट आहे. पनवेल महानगरपालिका म्हणून मच्छी मार्केट असं नाव पण आहे तिथे. आणि आजूबाजूला छान असतं म्हणजे छान असे स्टॉल मांडलेले आहेत. आणि विथ व्हरायटीची मच्छी मिळते म्हणजे खाऱ्या पाण्यातली गोड्या पाण्यातली सर्व काही. आणि आता संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे ग्राहकांची गर्दी देखील इथे तुडुंब दिसते. इथे मस्त वाटतं. आता आपल्याला पाहूया इथे पण वेगवेगळी मासे दिसते. हा कुठला आहे मासा नारबा. बघा नारबा बघू शकतो आपण. इथे नारबाची पिल्ले दिसतात इथे. ही कशी आहे वाटाय नारबाचा 50ला 3 काय. बघू शकतो आपण 50 रुपयाला 3 आहेत नारबाचा वाटा. आणि इथे लाल मासा दिसतो बघा. हा कसा लाल मासा 60 रुपये वाटा काय. अरे वा एवढी स्वस्त आहे. तर जिथून आपण सुरुवात केली होती आता तिथेच आपण आता समाप्त करत आहोत. एखादा मसालावाला कोण भेटतो तर बघूया. म्हणजे कसं आहे की जरा त्यांना पण जरा बरं वाटतं. तुम्ही आता माझ्या पाठीमागं पाहत असाल तर कसं आहे की तुम्ही ज्यावेळी मासले घ्याल तेव्हा त्यासाठी जो मसाला लागतो म्हणजे कोथिंबीर वगैरे किंवा मिरची वगैरे टोमॅटो वगैरे तर ती देखील इथं सुविधा आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की जे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये जे रेट दिसले आहेत तर ते रेट कसे आहेत की आजची तारीख जी आहे ती किती आहे 28 नोव्हेंबर 2025 आणि वेळ आहे संध्याकाळची 8. त्याच्यामुळं हे रेट जे असतात ना ते त्याच्याप्रमाणे आहे. तुम्ही भेट कशी देताय आणि कुठल्या वेळी देतं त्याच्याप्रमाणे तो रेट डिपेंड करतो. त्याच्यामुळे तुम्हाला जरी भाव जरी तुम्हाला कोणत्याही प्रकार सांगितलं तुम्ही कमी देखील करू शकता. कमी देखील करायची सुविधा आहे. तेव्हा या फिश मार्केटचं नाव आहे कोलेश्वर नाका फिश मार्केट. म्हणजे याला पनवेल उरण नाका फिश मार्केट देखील नावाने ओळखलं जातं. आणि कोलेश्वर आता जे आपल्या त्या मावशी विठाबाई मावशी होते त्याच्या माहितीप्रमाणे आपलं नाव पडलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये लवकरच सर्वांना जय किराई जय खंडाळा.